नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर। याआधी आपण एकूण मराठी व्याकरणाचे 4 व्हिडिओ टाकलेले आहेत, 4 भाग टाकलेले आहेत आणि आज आपण काय करतोय, भाग 5वा सुरू करत आहोत। हे लक्षात घ्या। पहा, अत्यंत सोप्या साध्या पद्धतीने आपण इथे कंटिन्यू करू। लक्ष द्या। आता ज्यांनी याच्या आधीचे व्हिडिओ बघितलेले नसेल त्यांनी आधी कृपया भाग 4 पर्यंत बघा आणि त्याच्यानंतर हा भाग 5वा बघा। हे लक्षात घ्या। पहा, आता इथे आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी। पार्श्वभूमी म्हणजे सुरुवात कशी झालेली होती, प्रथम सुरुवात कोणी केलेली होती, तो मुद्दा आपण इथे अभ्यासणार आहोत। हे तुम्ही लक्षात घ्या। पहा, भारतातील शालेय शिक्षण म्हणजे शाळेतील मराठी व्याकरण, शालेय शिक्षणाला सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली। म्हणजे तुम्हाला माहित आहे, आपला भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्यावर कोणाचं राज्य होतं सांगा? ब्रिटिशांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं। त्यांच्याच काळात काय म्हणून सांगा, सुरुवात झाली। महाराष्ट्रासाठी, आता ही मराठी म्हटल्यानंतर कोणत्या राज्यासाठी असणार आहे सांगा? महाराष्ट्र। तर महाराष्ट्रासाठी नियोजित अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न म्हणजे पहिला प्रयत्न फक्त 1822 मध्ये झाला। लक्षात घ्या। आणि तो एक मंडळी होती, त्या मंडळाचं नाव होतं हौद शाळा मंडळी। पहा, हौद शाळा मंडळी कुठे म्हणून सांगा? मुंबई। म्हणजे एक लक्षात घ्या, पहिला प्रयत्न कुठं झाला तर आपण काय कन्सिडर करू सांगा? मुंबईमध्ये झाला। कोणत्या मंडळीनं केला सांगा? हौद शाळा मंडळीनं केला। आणि कधी केला सर? उत्तर काय होईल सांगा? 1822 मध्ये केला। आणि आता 1822 म्हटल्याच्या नंतर आपला भारत स्वातंत्र्य कधी झाला आहे रे? 1947 मध्ये झाला आहे। म्हणून इथे स्पष्टपणे आपण असं म्हणू शकतो की कोणाच्या काळात सुरुवात झाली सांगा? इंग्रजांच्या काळातच सुरुवात झाली होती असं आपण गृहीत धरू। म्हणजे आपल्या भारताला एज्युकेशन देण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे ते लक्षात घ्या? इंग्रज प्रयत्न करत आहे। आता का करत आहे तो मुद्दा मराठीतला नाही आहे, तो कुठला आहे सांगा? हिस्ट्री मधला आहे। हे लक्षात घ्या। पहा, मग आता पहा, इथे 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। इथे इंग्रज काळात सुरुवात झाली असं फक्त एखादं स्टेटमेंट येऊ शकते, मग परीक्षेमध्ये त्या स्टेटमेंटचं तुम्हाला आन्सर करायचं असते येस किंवा नो। समजत आहे? मग बरोबर आहे। पहा, आणि मग महाराष्ट्रासाठी नियोजित अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न 1822 मध्ये हौद शाळा मंडळी कुठे सांगा? मुंबई ह्या ठिकाणी झाला होता असं आपण कन्सिडर करू। हे लक्षात घ्या। पहा, त्याच्यानंतर पहा, थोडंसं पुढे जाऊ, पुढचा मुद्दा पाहू। आता पहा, आता हे सगळे जे चालेल मराठीच्या बाबतीमध्ये ते फक्त कोणत्या लोकांसाठी चालेल मला सांगा? महाराष्ट्रीयन लोकांसाठी चालेल। कारण महाराष्ट्राची भाषा कोणती सांगा? मराठी। मराठ्यांची भाषा कोणती सांगा? मराठी। असं आपण कन्सिडर करू। पहा, लक्षात घ्या, महाराष्ट्रीय लोकांसाठी विल्यम कॅरी हे तुम्हाला सांगितलं होतं 1805 मधला कार्यकर्ता होय, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज। बरोबर आहे? पहिलं पुस्तक काय म्हटलं होतं त्याचं। महाराष्ट्रीयन लोकांसाठी विल्यम कॅरी यांनी लिहिलेले व्याकरणाचे पुस्तक द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज। भाषा त्या पुस्तकाची कोणती होती? इंग्रजी। पहा, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की ते पुस्तक कशाचं आहे म्हटलं होतं? मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे, पण ते कशातून लिहिलं गेलं, कोणत्या लँग्वेजमधून लिहिलं गेलं तर आपण असं कन्सिडर करू काय म्हणून सांगा? इंग्रजी भाषेतून लिहिलं गेलं असं तुम्हाला सांगितलं। ठीक आहे, चला आता पहा, पुढे मराठी भाषेसाठी व्याकरणाचा, आता व्याकरण म्हणजे काय म्हणून सांगा? जे प्रमाणित लँग्वेज आहे, स्टँडर्ड भाषा। तर व्याकरणाचा पहिला प्रयत्न कोण केला हा महत्वाचा पॉइंट आहे। इथे पहा, प्रश्न बनतो प्रथम प्रयत्न। लक्षात घ्या, मराठी भाषेसाठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न जॉर्ज जार्विस यांनी केला। जॉर्ज जार्विस यांनी 1800 काय म्हणून सांगा? 24 मध्ये। मग ते मराठीमध्ये जे एक उत्तुंग लोक होते, पंडित होते, शास्त्री होते, पंडित होते, त्यांच्याकडून काय केलं या जार्विस यांनी माहित आहे का? व्याकरण लिहून घेण्याचा काय म्हणून सांगा? प्रयत्न केला। आता फरक काय आहे ते लक्षात घ्या। 1805 मध्ये काय तयार झालेला आहे? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज तर तयार झालेला आहे, नो प्रॉब्लेम। बरोबर आहे ना? द ग्रामर ऑफ, पण ते कशा भाषेतून आहे सांगा? ते इंग्रजीतून आहे। मग आपल्याला कशातून पाहिजे? मराठीतून। मग जॉर्विसनं काय केलं? जॉर्विसनं स्वतः नाही लिहिलं हे समजून घ्या। कारण जर जॉर्विसने जर समजा सांगा स्वतः लिहिलं असतं तर काय झालं असतं? त्याची मदर टंग कोणती राहिली असती? इंग्रजी। मग तो कुणासारखा कंटेंट झाला असता? विल्यम कॅरी सारखाच झाला असता। म्हणून त्याने लोक शोधले। लक्षात घ्या, ते शोधलेल्या लोकांमध्ये कोण कोण? एक पंडित जगन्नाथ शास्त्री, नंतर रामचंद्र शास्त्री, हे पहा बाळशास्त्री व गंगाधर शास्त्री, ह्यांच्याकडून व्याकरण लिहून घेतले। म्हणजे आता पहा, विल्यम कॅरीपेक्षा ह्याच्यामध्ये कोणती लँग्वेज आली सांगा? मराठी। तर हाच पहिला प्रयत्न होता मराठी भाषेसाठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न। कोण केला म्हटलं? हे नाव, पण त्याने ते स्वतः लिहिलेलं आहे का? नाही। त्याने काय केले? 2-4 लोक एकत्र केले, त्यांच्याकडून काय सांगा? व्याकरण लिहून घेण्याचा प्रयत्न केला। आणि हा मराठी व्याकरणाचा काय होय? पहिला प्रयत्न होय। तर त्या पुस्तक लिहिण्यामध्ये
किंवा व्याकरणाचे रूल कॅल्क्युलेट करण्यामध्ये कुणाकुणाचा हातभार होता, कोणी कोणी पार्टिसिपेट केलेलं होतं, तर ते लक्षात घ्या. पहा इथे कोण, पंडित जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री व काय सांगा गंगाधर शास्त्री ह्यांनी ते पुस्तक लिहिण्यामध्ये हातभार लावलेला होता असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आता पहा इथे हे सर्व जे काही मंडळी आहे जे आता तुम्हाला सांगितलं, जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री, गंगाधर शास्त्री, हे सगळे लोक संस्कृतचे अत्यंत गाढे पंडित, भयंकर, म्हणजे आताच नाही, आता जसं काही मास्टरी म्हणजे अभ्यास करून मास्टरी मिळवा, तर हे ऑलरेडी मास्टर लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आपण काय म्हणू सांगा, प्रचंड गाढे पंडित होते सगळेजण, त्यांनी ते पुस्तक लिहिलं. त्यामुळे इंग्रजीला आधारभूत मानून लक्षात घ्या या व्याकरणकर्त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर म्हणजे सर्वाधिक ते मराठीचं व्याकरण होतं, पण हे पंडित कशाचे आहे मला सांगा, संस्कृतचे पंडित आहे. म्हणजे मग त्याच्यावर प्रभाव कोणत्या व्याकरणाचा पडला माहिती आहे का, संस्कृत व्याकरणाचा खूप जास्त प्रभाव पडला. म्हणजे व्याकरण लिहिलं गेलेलं कुठून आहे सांगा, मराठीतून, पण त्यांचं मूळ काय आहे तर ते कोण आहे सांगा, संस्कृतचे पंडित आहे, म्हणून संस्कृत व्याकरणाचा प्रभाव पडला. आणि आता त्याच्या आधी कोणतंही मराठी व्याकरणाचं पुस्तक नाही ना रे, मग ह्यांनी डोक्यात काय घेतलं की आपण काय करू की कोणीतरी मराठी व्याकरणावर पुस्तक लिहिलं आहे का याचा त्यांनी विचार केला. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं की अरे विल्यम कॅरीनं तर पुस्तक लिहिलेलं आहे 1805 मध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. मग ह्यांनी ते पुस्तक वाचून काढलं, लक्षात घ्या, आणि त्याच्या रूलचं बऱ्याच अंशी काय केलं सांगा, भाषांतर केलं ह्यांनी. मग आता तुम्ही सांगा मराठी व्याकरणावर परिणाम कुणाकुणाचा झाला तर संस्कृतचा झाला, कारण हे स्वतः कशाचे पंडित होते, संस्कृत भाषेचे. आणि नंतर कोणाचा परिणाम झाला, इंग्रजीचा. तर अशा प्रकारे या दोन लँग्वेजचा फार काय म्हणून सांगा प्रभाव दिसतो. त्याचं कारण जसं आपली विरामचिन्हे म्हणा, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणा, हे कुठून घेतलेली आहे आपण, इंग्रजीतून वगैरे घेतलेली आहे. संस्कृतमधून बरेच रूल ॲज इट इज कुठे आलेले आहे सांगा, मराठीत आलेले आहे. त्याचं कारण हे आहे, हे समजून घ्या. आता पहा वरील 4 पैकी एकाने मग काय केलं पहा, लक्षात घ्या. आता हे 4 लोक एकत्र आले होते तुम्हाला सांगितले ना, ह्याच्यापैकी एक कार्यकर्ता, त्याचं नाव आहे गंगाधर शास्त्री फडके. ह्यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं. म्हणजे आता लक्षात घ्या तिथे किती लेखक आहे सांगा, 4 रायटर आहे. ह्याला वाटलं ह्या 4 रायटरमध्ये कोणाचं नाव ठेवायचं. आता मला बरंच समजलं, कारण याने काय केलं, चौघं मिळून ग्रामर तयार केलेला आहे आणि ते काय सांगा इंग्रजी संस्कृतचा त्याच्यावर प्रभावी आहे. ह्याने याचं वेगळं पुस्तक लिहिलं, हा पर्सनल रायटर. मग गंगाधर शास्त्री फडके ह्यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं. गंगाधर शास्त्री फडके कोणतं पुस्तक रे, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण पुस्तक लिहिले. आणि इथे प्रश्न बनतो, हे गंगाधर शास्त्री फडके महाराष्ट्र भाषेचं व्याकरण आणि हे मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण होय. मुद्रित म्हणजे कसं रे दादा, छापलेले. हे लक्षात घ्या, मुद्रित म्हणजे कसं म्हणून सांगा, छापलेले. म्हणजे याचं पहिल्यांदा पुस्तक मार्केटमध्ये आलं. आणि मग आता सर बाकीचं काय होतं, बाकीचं होतं हँड रिटन, समजलं, ज्याला हस्तलिखित म्हणू. म्हणजे हे 4 लोक जेव्हा एकत्र आले ना, म्हणजे जसं आता तुम्ही काय करता, तुम्ही पहिल्यांदा रूल तयार करता, ते लिहून काढता आणि मग छापायला देता. तर असं पहिलं मुद्रित व्याकरण कोणतं आहे सांगा, महाराष्ट्र भाषेचं व्याकरण. आणि तो लिहिणारा कोण सांगा, गंगाधर शास्त्री फडके, असं आपण इथं गृहीत धरू. चला तर आता याचं पाहून मग पूरच आला. पूर म्हणजे कसं, आम्ही लिहितो, आम्ही तर अभ्यास केलेला आहे. मग यांच्यापैकी काही आणि असेच इतर कोण सांगा, लेखक. तर ह्या लोकांनी काय केलं सांगा, पुस्तकं लिहायला सुरुवात केली. आणि आता पहा इथे त्याच वर्षी दन्न बाकीच्यांनी लिहून काढली. तर हे पहा वर्ष एकच आहे, कोणतं सांगा, 1836चं. 1836च वर्ष आहे. बाळशास्त्री जांभेकर हे नाव तर तुम्ही ऐकलेलंच आहे. लक्षात घ्या, पहिले काय म्हणून सांगा, वृत्तपत्रकार आहे. दर्पण त्यांचं पहिलं 1832 मध्ये काढलेलं. त्यांच्याकडे ते छपाईची पूर्ण कलाच अवगत आहे, छापखाना आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग आता 1836 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी बाल व्याकरण, हे लक्षात घ्या, बाळशास्त्री मधला बा लक्षात घ्या, त्यांच्या नावातच बाळ आलेला आहे आणि त्यांनी म्हणून ते बाल व्याकरण लिहिलं. जर आला मॅच द पेअर मध्ये याला कव्हर करून घ्यायचा, हे लक्षात घ्या. बाळशास्त्री जांभेकरांनी बाल व्याकरण लिहिले. वर्ष तुमच्या लक्षात आलेलंच आहे, 1836. त्याचं कारण सांगितलं की हे आता सगळे पटपट त्याच वर्षी पुस्तकं काढणार आहे असं आपण गृहीत धरू. परंतु त्यात तितकीशी प्रगल्भता नव्हती. प्रगल्भता म्हणजे वृत्तपत्र काय म्हणून सांगा, छापणारा माणूस होय,
त्यांना वाटलं की रूल बऱ्यापैकी आपल्याला माहित आहे, मग आपण काय करू सांगा, ह्याचे त्याचे सगळ्याचे रूल कलेक्ट करू आणि दन काय करू सांगा, व्याकरण छापून टाकू. मग आता ते कसं झालं, तुम्ही एक सांगा, एखादं काम समजा पूर्ण पुस्तकांचा सगळ्या नियमांचा अभ्यास न करता जर होत असेल किंवा काही परिस्थिती त्या ठिकाणची वेगळी असेल तर पटपट झालेलं काम हे प्रॉपर होईल का? नाही. तेवढी प्रगल्भता. आता प्रगल्भता कधी येईल, जेव्हा शेकडो पुस्तकं वाचून असेल तो व्यक्ती, हजारो रूल त्याच्यामध्ये ऍड करेल, तेव्हा ते काय सांगा, डीप जाईल. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून आणि हे पुस्तक कसं होतं, एक पुन्हा दुसरा मुद्दा, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात होतं. म्हणजे हे बाल व्याकरण कसं होतं सांगा, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात होतं. मग येतो पाणिनी. हे यांना पाणिनी असं म्हणतात. कोण म्हणून सांगा, दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, मराठी भाषेचे पाणिनी. तर हे वर्ष पहा पुन्हा तेच वर्ष, काय म्हणून सांगा, 1836. मग त्याच वर्षी दादोबा पांडुरंग तरखडकर ह्यांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं. हे पहा, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण असं पुस्तक लिहिलं. दादोबांनी मराठी भाषेच्या व्याकरणासाठी जे योगदान दिले त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे काय सांगा, पाणिनी असे म्हणतात. वारंवार प्रश्न विचारते की मराठी भाषेचे पाणिनी कोण, काय उत्तर देऊ सांगा आपण, दादोबा पांडुरंग तरखडकर. असे कोण होय सांगा, हे मराठी भाषेचे पाणिनी होय, असे आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. चला, आता हे असं का बरं घडत आहे, तर हे आता 2-3 इव्हेंट पहा, एकदा रिवाइज करा. लक्ष द्या की 1805 मध्ये आहे, पण ते व्याकरण कशात नाही आहे, मराठीत नाही आहे. मराठी भाषेचं व्याकरण आहे पण त्याची लँग्वेज कोणती आहे, इंग्रजी आहे. मराठी भाषेचे व्याकरण आहे पण त्याची लँग्वेज कोणती आहे, इंग्रजी आहे. मग आता पहिल्यांदा मग आपण काय म्हणू सांगा, त्याच्यानंतर काही वर्ष गेली, 1824, बरोबर आहे, 5 नंतर 1824. तर तेव्हा कोण सांगा, जॉर्ज जार्विस ह्यांनी काय केले, 2-4 तज्ज्ञ लोकांना म्हटलं तुम्ही मराठीचं व्याकरण लिहा ना, काय हरकत आहे लिहायला. मग त्यांना वह्या पेन दिल्या, असं गृहीत धरा ना, बरोबर आहे. मग त्यांनी आपापलं काय सांगा लिहून काढलं, बरोबर आहे, लिहून काढलं. मग लिहून काढलं, त्याच्यात 4 लोक आहे, पंडित जगन्नाथ शास्त्री आहे, रामचंद्र शास्त्री आहे, बाळशास्त्र आणि गंगाधर शास्त्री, बरोबर आहे. मग आता पहा, हा गंगाधर शास्त्री पहिल्यांदा वेगळं पुस्तक लिहित आहे, मग लगेचच बाळशास्त्री जांभेकर लिहित आहे बाल व्याकरण. अरे समजत आहे ना. आणि मग बाकीचे लिहून राहिले, हे आपण कन्सिडर करू. आणि हा जॉर्ज जार्विसचा कसा प्रयत्न होता, पहिला प्रयत्न होता. ठीक आहे. आता या सर्व पंडित मंडळींना काय येत होतं, संस्कृत व्याकरण येत होतं, म्हणून मराठी सुद्धा काय उतरलं, संस्कृत आणि इंग्रजी. कारण भारतात कोण राहत होते, इंग्रज, असं आपण कन्सिडर केलं. लक्षात घ्या. आता वरील 4 पैकी हा जो गंगाधर शास्त्री फडके आहे, ह्यानं काय केलं, 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिलं. आणि हे महाराष्ट्र भाषेचं व्याकरण पहिलं काय सांगा, मुद्रित म्हणजे काय सांगा, छापलेलं व्याकरण होय, असं गृहीत धरू. मग लगेचच त्याच वर्षी कोण लिहिलं, पुन्हा बाळशास्त्री जांभेकर, बाल व्याकरण प्रश्नोत्तर स्वरूपात. त्याच वर्षी मग आता हा काही गप्प बसणार नाही, कोण सांगा, दादोबा पांडुरंग तरखडकर ह्यांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं. दादोबांनी आता जे योगदान दिलं त्याच्यामुळे आपण दादोबा पांडुरंग तरखडकर ह्यांना काय म्हणतो सांगा, मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणत असतो. हे लक्षात घ्या. आता बा तुम्हाला सांगतो, हे जे लोक आहे, आता दादोबा पांडुरंग तरखडकर, बाळशास्त्री जांभेकर, हे पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर, बाळशास्त्री जांभेकर, गंगाधर शास्त्री काय म्हणून सांगा, फडके, यांची तिन्ही पुस्तके कोणत्या वर्षी आली, 1836 मध्ये आली. एकदाच प्रकाशित झाली, दन एकदाच प्रकाशित झाली. परंतु आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान हे पहा फडकेंना जातो. लक्षात घ्या. आता फडके तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या 4 लोकांपैकी हा कोण सांगा, गंगाधर शास्त्री फडके पहिलं छापील व्याकरण म्हणून तो आद्य व्याकरणकार होता, त्याने पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर हे छोटे यांनी काय सांगा पुस्तके लिहिली. पहा, म्हणून आद्य व्याकरणकार, परंतु आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान फडक्यांना जातो. कारण गंगाधर शास्त्री फडके यांचे व्याकरण प्रसिद्ध झाल्यावर 3 महिन्यानंतर बाकीच्यांची, वर्ष एकच आहे पण त्याच्यानंतर आहे ना बाकीचे, म्हणून 3 महिन्यानंतर तरखडकरांचे पुस्तक काय सांगा प्रसिद्ध झाले. कोण सांगा, दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि हे कोण आहे रे, मराठी भाषेचे काय म्हणून सांगा, पाणिनी, असं आपण कन्सिडर करू. हे तुम्ही लक्षात घ्या. आता पहा, त्यानंतर काय सांगा, 1911 मध्ये हे पहा, आता बरीच पुस्तकं तयार झाली, ते लक्षात ठेवा. त्यानंतर 1911 मध्ये पहा, इथे काय सांगा, मोके दामले किंवा दामले लक्षात ठेवा, यांचं काय सांगा, शास्त्रीय मराठी व्याकरण. हे पहा पुढे आता हे स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट करतो आपण. 1911 मध्ये कोण सांगा, दामले शास्त्रीय पद्धतीने व्याकरण लिहितात. हे लक्षात ठेवा. एक शब्द अटॅच करून ठेवा. मॅच द पेअर मध्ये आला तर उत्तर काय सांगा, लिहिता आलं पाहिजे. लक्ष द्या. मग हे पहा, त्यानंतर 1911 मध्ये मग दामलेचं शास्त्रीय मराठी व्याकरण व 1952 मध्ये म पा सबनीस ह्यांचे
आधुनिक मराठी उच्चतर व्याकरण, लक्षात घ्या, आधुनिक मराठीचे उच्चतर, त्यांना आता कसं असते हे लक्षात घ्या. सर यांनी अशी नावं का बरं दिली? उच्चतर व्याकरण म्हणजे काही वेगळं राहील का? लक्षात घ्या. मॉडर्न काय म्हणून सांगा, इकडे काय सांगा ग्रामर, याच्यात काही वेगळं राहील का? हे डोक्यात घेऊ नका दादा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहा. तर काय होते माहिती आहे का, आता मार्केटला सर्व पुस्तकांची नावं आहे. गणिताचं पुस्तक आहे, कोणी म्हणते परिपूर्ण मराठी व्याकरण, कोणी म्हणते संपूर्ण मराठी व्याकरण, कोणी म्हणते सुगम मराठी व्याकरण. समजत आहे? आता जर समजा आपण पुन्हा जर व्याकरणावर पुस्तक जर लिहित असू तर त्यावेळेस काय होते माहिती आहे तुम्हाला, की त्यावेळेस आपल्याला पुन्हा आपल्या पुस्तकाचं नाव काय करावं लागते, चेंज करावं लागते, बदलावं, नाहीतर काय सांगा कॉपीराईटचा गुन्हा होतो. म्हणून यांनी लिहिलेली पुस्तकं सर्व कशी आहे, व्याकरणाचीच आहे. ह्यांचे रूल सुद्धा कसे आहे सांगा, सर्व व्याकरणाचेच आहे. पण फरक कुठं पडतो मला सांगा, की त्यांच्या नावं चेंज करावं लागतं. अरे बरोबर आहे, तुम्हाला 2-4 लेकरं असन, मग तुम्ही राजू 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 क्रमांक 1 राजू क्रमांक 2 असं ठेवता का? नाही, वेगवेगळी ठेवावी लागतात, हे लक्षात घ्या. तर तशा पद्धतीनं मग 1911 मध्ये दामले शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलं. कोणी सांगा? मोके दामले. पहा 1952 मध्ये मपा सबनीस यांचं आधुनिक मराठीचे काय सांगा उच्चतर व्याकरण हे पुस्तक काय म्हणून सांगा प्रसिद्धीस आलं. आणि अशी अशी आपली काय म्हणून सांगा डेव्हलपमेंट होत आली असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, चला आता व्याकरणाचे महत्व व काय म्हणून सांगा प्रकार. आता पहा तुम्हाला सांगतो, इथे आपण जर पाहतो म्हटलं, इथे एक प्रश्न असा गृहीत धरू की भाषा, एक प्रश्न विचारून गेलेला आहे जुन्या भाषा. तर त्याच्यामध्ये संस्कृत आणि काय सांगा तमिळ या भाषा भारतातील सर्वात काय म्हणून सांगा जुन्या भाषा मानल्या जातात. संस्कृत आणि तमिळ या भारतातील काय सांगा जुन्या भाषा मानल्या जातात, हे आपण काय म्हणून सांगा गृहीत धरू. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार, हे लक्षात घ्या, 343 कलम 343 नुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या, संघराज्य म्हणजे आपल्या भारतामध्ये जे सद्यस्थितीमध्ये 28 घटक राज्य, 28 काय म्हणून सांगा घटक राज्य आणि कोण आहे सांगा 8 केंद्रशासित प्रदेश आहे. या संघराज्याच्या काय सांगा एकमेकांमध्ये व्यवहार करण्याच्या भाषा, म्हणजे महाराष्ट्रानं कर्नाटक सोबत कोणत्या भाषेतून संबंध साधायचे, कर्नाटकने महाराष्ट्रासोबत कसे, महाराष्ट्रानं गुजरात सोबत कोणत्या भाषेतून, तर कोणती सांगा एकतर काय सांगा हिंदी, जिला आपण आपली काय म्हणतो सांगा राष्ट्रभाषा असं म्हणत असतो. आणि आतापर्यंतचे इंग्रज आपल्या देशावर एवढे वर्ष राहिल्यामुळे आपले जे काही शासकीय सर्व व्यवहार आहे ते इंग्रजीतून झालेले आहे. तर म्हणून एकतर हिंदी नाहीतर कोण सांगा इंग्रजी. ठीक आहे, आता इंग्रजी भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर 10 वर्षापर्यंत चालवा, त्याच्यानंतर बंद करा असं म्हटलं गेलेलं होतं, पण ते काही पॉसिबल झालं नाही. ठीक आहे, म्हणून भारतीय संघ राज्यघटनेच्या लक्षात घ्या, म्हणजे आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन लक्षात घ्या कलम काय म्हणून सांगा 343. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणू, याच्यानुसार हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहे. म्हणजे उद्या जर म्हटलं की भारतामध्ये जी घटक राज्य आहे यांची तर प्रादेशिक भाषावर प्रांतरचना झालेली आहे आणि मग यांच्यामधल्या व्यवहाराची भाषा कोणती, तर मग यांच्यामधल्या व्यवहाराची भाषा एकतर हिंदी राहील नाहीतर इंग्रजी राहील. हे तुम्ही काय सांगा लक्षात घ्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊ, कोणत्या कलमानुसार रे, आपण काढून सांगा 343 कलम. आता पहा हे एवढं लक्षातच पाहिजे. तुम्हाला अभिजात भाषा किती आहे म्हटलं होतं 6, आठवते का? अभिजात भाषा मूळ भाषा क्वांटिटी किती आहे म्हटलं होतं 6, बरोबर आहे. सध्या भारतीय घटनेनुसार, भारतीय काय सांगा घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय लक्षात घ्या राजकीय भाषांचा दर्जा देण्यात आलेला आहे. 22 प्रादेशिक भाषांना राजकीय किंवा राजभाषा, राजभाषा म्हणजे त्या राज्याची काय म्हणून सांगा भाषा, राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग आता कोणकोणत्या भाषा आहे सर त्याच्यामध्ये, ही तर 22 मी ऍड केलेले आहे, बरोबर आहे. इथे काय सांगा आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, नंतर मणिपुरी, इथे काय आली सांगा मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलुगू, उर्दू. तर हे 22 भाषा. तुमची नोट असते, नोट 2000, 100, अरे बरोबर आहे ना 50 वगैरे, त्याच्यावर लँग्वेज दिलेले आहे पहा. म्हणजे ते 1 रुपया, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये हे कसं लिहिलेलं आहे माहिती आहे का, 22 भाषेत लिहिलेलं आहे. चेक करून घ्या एकदा, म्हणजे नोट काढून पाहायची, त्याच्यावर वेगवेगळ्या फॉन्टमध्ये ते काय सांगा लिहिलेलं आहे. तर चला हे काय झालं सांगा 22 भाषा. या 22 भाषांना सध्या काय म्हणून सांगा राजभाषा असा दर्जा काय सांगा देण्यात आलेला आहे. आणि ह्या 6 तुम्हाला भाषा मी आधी सांगितल्या होत्या, कन्नड, तमिळ, तेलुगू, अरे बरोबर आहे ना,
त्याच्यानंतर काय म्हटलं होतं, संस्कृत म्हटलं होतं, ओडिया वगैरे म्हटलं होतं. एकूण किती सांगितल्या होत्या, 6. त्या कोणत्या भाषा होत्या सांगा, अभिजात भाषा होत्या. त्या कोणत्या भाषा होत्या, तर मूळ भाषा होत्या, असं आपण लक्षात घेऊ. आणि इथे राजभाषा दर्जा असलेल्या किती भाषा, हे डोक्यात घेऊ नका. अरे बापरे, मला तर हे पाठ नाही होऊन राहिलं, याच्यावर प्रश्न हा विचारलेला आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, किती आहे याच्यावर हमखास विचारते. त्याचं उत्तर काय म्हणून सांगा, 22 असं देणं तुम्हाला अत्यंत जरुरी आहे. आता बा तुम्हाला सांगतो, इथे प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास असतो आणि तिची काही सांगा परंपरा असते. तसंच मराठी भाषेचा विकास लक्षात घ्या कोणत्या भाषापासून झाला, इथे आपण उत्तर देऊ संस्कृत आणि प्राकृत. हे आधी आपण डिस्कस केलेलं आहे, लक्षात घ्या. मराठीचा विकास कोणत्या भाषांपासून झाला, संस्कृत आणि प्राकृत भाषापासून. लक्षात घ्या, आता या संस्कृत प्राकृत भाषापासून झाला असला तरीही गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी, इंग्रजी लक्षात घ्या. तर हे एवढे जे आहे म्हणजे कोणते सांगा, गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी, इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला अधिकार संपन्न म्हणजे अधिकाधिक काय म्हणून सांगा, त्याच्यात यांच्यातून वर्ड आलेले आहे. काय सांगायचं आहे, मराठीमध्ये कोणते वर्ड आहे सांगा, गुजराती आहे, हिंदी आहे, फारसी आहे, अरबी आहे, कानडी आहे, इंग्रजी आहे. तर हे सगळे वर्ड येऊन तिला पूर्णत्व मिळालेलं आहे. म्हणून मराठीला अधिकाधिक संपन्न बनवण्यासाठी त्या इतरही भाषांचं योगदान आहे, असं आपण लक्षात घेऊ. विकास कुठून म्हटलं तर उत्तर काय करू सांगा, संस्कृत प्राकृत मधून झालेला आहे. आता पहा, भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला अधिकृतरित्या आर्टिकलमध्ये राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाहीये. हे समजून घ्या, राष्ट्रभाषेचा दर्जा संविधानानुसार दिलेला आहे का, तर तसं संविधानानुसार कोणत्याही भाषेला दिलेला नाही आहे. कारण काय होऊ शकते की भारतानंतर म्हणजे पुढे चालून भारतात कोणती भाषा होईल बा हे सांगता येणार नाही. अलीकडे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कशी कशी भाषा आहे सांगा, वेगवेगळ्या भाषा आहे, असं आपण लक्षात घेऊ. हा महत्त्वाचा मुद्दा. तर आता पण तुम्हाला सांगतो, इकडे लक्षात ठेवा, आर्यन गटातील भाषा म्हणजे आर्य म्हटल्यावर लिपी कोणती सांगा, देवनागरी. मग इथे कोण, संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती, बरोबर आहे, इत्यादी, पाली, बंगाली वगैरे, बरोबर आहे. पहा, आणि आता अभिजात भाषा गट किती भाषा पाहिजे, 6 भाषा. अभिजात भाषा म्हटल्यावर किती सांगा, 6. हे पहा, तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, हे उडिया. समजत आहे प्रत्येकाला. तर याच्यामध्ये हे 4 तर माहितीच आहे आपल्याला. द्रविडी भाषा ही इकडल्या भाषा कोणत्या सांगा, खालच्या द्रविडी. कोण कोण सांगा, तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम. आणि त्याच्यात पुन्हा अभिजात भाषा संस्कृत, कारण ती केव्हापासून आहे, आर्यांपासून आहे, संस्कृत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता अलीकडे सर्वात शेवटी 2014 मध्ये कोणत्या भाषेला दिला, उडिया. आणि आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नरत आहोत. कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे सांगा, प्राध्यापक रंगनाथ पठारे. किती सदस्य आहे त्याच्यात, 9 सदस्य आहे, असं आपण कन्सिडर करू. आठवते का, मागच्या तासात तुम्हाला सांगितलं. आता पहा, द्रविडियन गटातील भाषा ह्या 4 आहे म्हणून सांगितलं, आणि हे 2 काय म्हटलं, द्रविडियन गटातल्या भाषा नाही आहे. ठीक आहे. हे कोण आहे सांगा, तमिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळी आहे, कानडी. ह्याच्या द्रविडियन गटाव्यतिरिक्त किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे, त्याचं उत्तर एक कोण सांगा, संस्कृत, आणि दुसरं कोण सांगा, ओडिया. असं आपण लक्षात घेऊ. मला सांगा, येत आहे लक्षात प्रत्येकाच्या, जसा जसा प्रश्न येईल. हे पहा, इकडे काय देवनागरी, आता हे पहा, हे पूर्ण द्रविडियन होय का, नाही. मग हे संस्कृत कोणती सांगा, देवनागरी. लक्षात घ्या, मराठी, हिंदी, गुजराती हे सगळ्या कोणत्या सांगा, देवनागरी गटातील भाषा होय, असे आपण इथे काय करू सांगा, लक्षात घेऊ. हे तुम्ही समजून घ्या. आता पहा, इथे काय म्हणून सांगा, उत्तरे देण्याचा काय म्हणून सांगा प्रयत्न करा. म्हणजे आत्ताच्या आत्ता जर समजा आपल्याला आन्सर येत नसेल तर काय होईल सांगा रे, आपलं काय सांगा, लक्ष कमी असते, त्याचा अर्थ होतो. खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषापासून मराठी भाषेचा विकास झालाय, हे इकडे आपलं ऑप्शन 4 काय सांगा, संस्कृत प्राकृत. हे आता तुम्हाला सांगितलं तसंच्या तसं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केलेली, रंगनाथ पठारे. म्हणजे हे काय म्हणून सांगा, ॲज अ टीच काय म्हणून सांगा, जसा प्रश्न आला तशा तसं आपण तिथे काय म्हणून सांगा उत्तर द्यायचं. आता इथे पहा, तुम्हाला काय म्हणत आहे हे लक्षात घ्या, की खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या, आत्ताच दाखवला होता आर्यन गट तुम्हाला, बरोबर आहे. आर्यन गटामध्ये कोणती आहे सांगा, हा, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. आता दुसरा पर्याय चूक का होईल सर, उर्दूमुळे चूक होईल. तिसरा पर्याय तर हे कानडी, मल्याळम यांच्यामुळे चूक होईल. इथे तेलुगू, कानडी, मल्याळम यांच्यामुळे चूक होईल. समजलं प्रत्येकाला असं. आता बघा, खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या, तर हे सुद्धा आपल्याला माहित असणं जरुरी आहे की द्रविडियन गटातील भाषा कोणत्या.
तर आता पहा, पहिल्यांदा इथे संस्कृत आली म्हणून पहिला पर्याय कट होईल. इथे काय सांगा, तमिळ आली, इथे हिंदी आली म्हणून हिंदी मराठीमुळे हा पर्याय कट होईल. बरोबर आहे. आता पहा, उर्दू हे द्रविडियन नाही आहे. अरे समजत आहे ना मी काय म्हणत आहो. पहा, तेलुगू, फारसी, मल्याळम हेही नाही. तर आता इथे पहा, चौथा उरला तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम. हे किती सांगा, 4 भाषा आपण, आणि 4ही भाषांना मूळ भाषा किंवा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे आपण तिथं काय सांगा लक्षात घेऊ. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? काय उत्तर सांगा, मराठी. आणखी मराठीला कशाचा दर्जा मिळायचा आहे मला सांगा, अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा आहे. मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव दिसतो? हा, संस्कृत आणि इंग्रजी. आता हे असा प्रश्न येतो म्हणून त्याचा आधी आपण काय केलं, डिस्कशन केलं होतं. तर कोणत्या भाषांचा प्रभाव दिसतो? इंग्रजी आणि संस्कृत. कारण ते 4 जे पंडित होते, समजत आहे, गंगाधर शास्त्री, बाळशास्त्री वगैरे, हे सगळे कोण होते? संस्कृतचे गाढे पंडित होते. आणि भारतात कोण होते? इंग्रज होते. म्हणून मराठी भाषेच्या व्याकरणावर कशाचा प्रभाव पडला? इंग्रजीचा आणि संस्कृतचा, ह्या दोन्हीचा काय पडला सांगा, प्रभाव पडला. असं आपण इथं काय करू सांगा, लक्षात घेऊ. ठीक आहे. चला, योग्य विधान ओळखा. पहा, योग्य कोणता दिसताय का रे शेवटपर्यंत? हे क्लिअर? पहा, गंगाधर शास्त्री फडके यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. तर हे काय सांगा, चूक झालेलं आहे. बरोबर आहे. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी भाषेचे आद्य व्याकरण करते आहे. तर हे सुद्धा काय सांगा, रॉंग आहे. हे काय म्हणून सांगा, अल्टरनेट झालेलं आहे. बरोबर आहे. दोन्ही विधानं जर बरोबर करतो म्हटलं आपल्याला, तर गंगाधर शास्त्री फडके हे आद्य व्याकरण करते होय. सर्वात अगोदर पुस्तक लिहिलं ना त्यांनी, का लक्षात घ्या. आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर हे कोण होय? तर हे कोण होय? पाणिनी होय. समजत आहे प्रत्येकाला? म्हणजे इथं आपलं उत्तर काय पाहिजे, दोन्ही विधाने कशी आहे, चूक आहे. जे विधान दिले दोन्ही चूक आहे. पहा, लक्षात घ्या. इथे आपण असं लक्षात घेऊ. नंतर पहा, व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते? लक्षात घ्या, व्याकरण लेखनाचे काय सांगा, खालीलपैकी प्रकार कोणते, असं आपण गृहीत धरू. ह्याचं उत्तर काय सांगा, वरीलपैकी सर्व. तर हा तुमच्यासाठी नवा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आदेशात्मक, लक्षात घ्या, वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि काय सांगा, तौलनिक, हे सर्वच्या सर्व असं आपण इथं काय करू, लक्षात घेऊ. म्हणजे हे सर्व प्रकार असतात. हा प्रश्न लक्षात ठेवायचा. आदेशात्मक म्हणजे जसं सांगितलं तसं लिहायचं. अरे बरोबर आहे ना, मी तुम्हाला सांगितलं असं लिहा. तुम्ही तुमच्या मनात नियम टाकाल का त्याच्यामध्ये? नाही. मग तुम्ही काय म्हणत आहे, मला काउंट करून व्याकरण लिहिता. मी म्हटलं 1 नियम, 2 नियम, 3 नियम. आदेशात्मक. वर्णनात्मक म्हणजे भाषेचं काय सांगा, डिस्क्रिप्शन करत आहो, वर्णन करत आहो, नंतर रूल फॉलो करत आहो. ठीक आहे. पहा, ऐतिहासिक म्हणजे काय सांगा, इतिहासात ती भाषा कशी बोलली जायची याच्यानुसार व्याकरण. तुलना, 2 भाषेची तुलना, म्हणजे इंग्रजीमध्ये हा रूल कसा दिलेला आहे, त्याला भाषांतर करून कुठे घ्यायचं, मराठीत घ्यायचं. समजत आहे मी काय म्हणतो? दुसऱ्या भाषेमध्ये एखादा रूल कसा दिलेला आहे, त्याला भाषांतर करून काय सांगा, आपल्या भाषेत घ्यायचं. असं तुलनात्मक, आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि काय सांगा, तौलनिक. आता पण नंतरचा मुद्दा, बोली भाषा ही लवचिक व बदलक्षम असते, तर लेखी भाषा ही काय सांगा, स्थिर व ताठर असते. आता तुम्हाला आठवा, बोलतो आपण, तर बोलण्यातून काय निघते म्हटलं होतं, मूलध्वनी निघते असं बोललो. आठवते का रे? बोलण्यातून काय निघते म्हटलं, मूलध्वनी निघते. बरोबर आहे. आणि लेखन कशाच्या सहाय्याने करतो म्हटलं, वर्णाच्या. मग आता तुम्ही एकदा लिहून चालले गेले, लक्षात घ्या, म्हणजे आपण मृत झालो. म्हणजे काय संपले सांगा, मूलध्वनी संपले. आणि बोलताना त्याच्यामध्ये लवचिक असते, पटापट बदल करता येते. लिखित जे आहे त्याच्यात बदल करता येते का? नाही. म्हणून बोली भाषा ही लवचिक व बदलक्षम असते. इथपर्यंत विधान काय बरोबरच आहे. नंतर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या आजोबांनी करार मदार केलेले आहे ते आजही कसे आहे, स्टेबल आहे. जसे आहे तसे राहणार आहे. लिखित स्वरूपात तसेच राहील. म्हणजे विधान कसं बरोबर आहे सांगा, पूर्ण बरोबर आहे. स्टार्ट टू एंड पूर्णच काय सांगा, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण विधान कसं आहे सांगा, बरोबर आहे. असं आपण उत्तर इथं देऊ शकतो. ठीक आहे. हे पहा, तुम्हाला म्हटलं प्रश्न विचारला जातो, भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर उत्तर काय करू सांगा, 22. म्हणजे एकूण किती सांगा, 22 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. असं आपण इथं लक्षात घेऊ. आता पहा, पुन्हा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. मग इथे पहा, काही महत्त्वाचे वाक्यमीमांसा. लक्ष द्या रे, वाक्यमीमांसा लक्षात घ्या. वाक्यमीमांसा हे पुस्तक कोणी लिहिलं, तर ते काय सांगा, गोपाळ गणेश आगरकर. या वाक्यमीमांसा पुस्तकामधून एक काय सांगा, आपण चॅप्टर घेतलेला आहे मराठीमध्ये. त्या चॅप्टरचं नाव आहे वाक्य पृथक्करण. लक्षात घ्या, काय नाव, वाक्य पृथक्करण. ह्या चॅप्टर मराठीत कोणी आणला असाही प्रश्न विचारते तुम्हाला.
तर ते कोण सांगा? गोपाळ गणेश आगरकर, गो ग आगरकर. हा दुसरा प्रश्न. वाक्यमीमांसा पुस्तक गोपाळ गणेश आगरकर. वाक्य पृथक्करण चॅप्टर मराठीमध्ये गोपाळ गणेश आगरकर. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला काय म्हणून सांगा? हॅमलेट नावाचं काय म्हणून सांगा नाटक माहित असेल? अरे नाटकाची नावं ऐकली का? लक्षात घ्या. हॅमलेट, हेल्मेट म्हणू नका, लक्षात घ्या. हॅमलेट म्हणा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अथल्य वगैरे नाटकाचे प्रकार. तो मागा एक काय सांगा चित्रपट येऊन गेला होता ना, काय नाव त्याचं? लक्षात घ्या. नाना पाटेकर चित्रपट होता नटसम्राट. त्याच्यामध्ये पहा त्याला नाटक, त्याच्यामध्ये हॅमलेटचे नाव उच्चार झालेला आहे, ऑथेल्लोचा झाला आहे. तर ह्या हॅमलेटचं रूपांतर माहिती आहे का? विकार विलसित या नावाने कोणी केलं हे असं तुम्हाला विचारते. पहा प्रश्न, विकार विलसित, लक्षात घ्या. तो करणारा कोण आहे सांगा? गो ग आगरकर. म्हणजे गो ग आगरकरचे संबंधित प्रश्न तुम्हाला समजणं जरुरी आहे. पहा, वाक्यमीमांसा हे पुस्तक मराठीत कोण लिहिलं? गोपाळ गणेश आगरकर. वाक्य पृथक्करण हे सुद्धा चॅप्टर कोणी आणला मराठीत? गोपाळ गणेश आगरकर. हॅमलेटचं भाषांतर कोणत्या नावानं केलं म्हणते? विकार विलसित. कोण करणारा होय? तर गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. यमुना पर्यटन ही कादंबरी, लक्षात घ्या, हे पुस्तक कादंबरी म्हणा, कोणी लिहिलेली आहे? बाबा पद्मनजी. लक्षात घ्या. बाबा पद्मनजी यांनी काय म्हणून सांगा? ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता आणि त्यांनी मग ख्रिस्ती धर्मावर बरंच प्रचंड काय सांगा साहित्य लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. यमुना पर्यटन कादंबरीचं वर्ष जे आहे, पर्यटन म्हणजे तुम्ही जाता ना टूरला, ट्रिपला, तर ते डोक्यात ठेवा. यमुना पर्यटन, तर हे 1857चं वर्ष आहे दादा. लक्षात घ्या. इथं थोडासा व्यवस्थित फोकस करा. मी तुम्हाला काही काही गोष्टींची हिस्ट्री सांगतो, त्याच्यामुळे तुमच्या त्या गोष्टी कनेक्ट राहतात. 1857 आपण काय म्हणून सांगा? यमुना पर्यटन, हे वरून यमुना नदी, आणि इथं कोण आहे सांगा? दिल्ली. लक्षात घ्या. यमुनेच्या काठावर कोण आहे सांगा? दिल्ली. आणि त्यावेळेस 1857 मध्ये काय म्हणून सांगा? दिल्लीमध्ये प्रचंड मारामारी, कापाकापी. 1857चा उठाव भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, ते पहिलं स्वातंत्र्य युद्ध आहे. विनायक दामोदर सावरकर म्हणतात. 1857च्या बंडाला स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटलं? तर काय सांगा? विनायक दामोदर सावरकर. हे लक्षात घ्या. हिस्ट्री मधला प्रश्न. तर इथे दिल्लीमध्ये यांनी जाऊन पहिल्यांदा ब्रिटिशांना कापलं, जे उठावकर्ते होते, आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिश गेले. ब्रिटिशांनी सर्व लोकांना कापून काढलं. दिल्लीमध्ये काही सोडलं नाही, म्हणजे त्यांना पुरण्यासाठी, दफन करण्यासाठी काही सोडलं नाही. बहादूर शाह जफर दुसरा हा शेवटचा काय सांगा मोगल बादशाह होता, तुम्हाला माहित असेल. लक्षात घ्या. हुमायूनचं कबर म्हणजे काय असते सांगा? समाधी म्हणतो ना आपण, लक्षात. त्याच्यात जाऊन तो लपला होता, त्याला बाहेर काढलं होतं, आणि बाहेर काढल्याच्या नंतर सर्वाधिक त्याच्या लेकरांना वगैरे गोळ्या घातल्या. तो मुद्दा कोणी सांगा? ब्रिटिशांनी केला होता. कोणालाच सोडलं नाही. तर तिथे काय सांगा? मृतदेहांचा खच रस्त्यावर पडून राहिला होता, हे लक्षात घ्या. आणि दिल्लीपासून बऱ्याच अंतरापर्यंत एखादं जनावर मेल्यानंतर जसं आपल्याला काही ते दुर्गंधी येते ना, तर तेव्हा ते मृतांचं शहर म्हणून दिल्लीचं वर्णन झालं होतं नंतर हिस्ट्रीमध्ये. हे लक्षात घ्या. मग त्या गोष्टीचा इथं काय संबंध? तर हे यमुनेच्या काठावर कोण येते माहिती आहे? दिल्ली येते. हे समजून घ्या पहिल्यांदा. यमुनेच्या काठावर दिल्ली होते, आणि ह्या दिल्लीला कोण गेला? हा बाबा पद्मनजी गेला टूर करायला. टूर केल्यानंतर आता दिल्लीत जायच्या अगोदर त्याला वास येऊन राहिला, हे समजून घ्या. आणि तिथील मग जेवढे काही लोक मेले आणि विधवांचे काय हाल झाले, ती एक सामाजिक कादंबरी आहे, हे लक्षात घ्या. तर इथे एक पहिला प्रश्न, यमुना पर्यटन हे याचं प्रवास वर्णन आहे, पर्यटन म्हणत आहे ना, तर ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी होय. हे पहा, तुम्हाला इथे काय सांगा प्रश्न विचारते मराठीतील, इथे काय म्हणून सांगा? पहिली. इथे आहे का लक्षात? मराठीतील पहिली काय म्हणून सांगा? सामाजिक कादंबरी. मराठीतील पहिली सामाजिक काय म्हणून सांगा? कादंबरी. आता मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती सर? तर तिचं नाव काय सांगा? यमुना पर्यटन. ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी होय. केव्हा सर? 1857. बरोबर आहे. कोणी सर? बाबा काय सांगा? पद्मनजी ह्यांनी लिहिलेली आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे तर एका इन शॉर्ट सांगतो, हे काही हिस्ट्री नाही आहे. हा कोण आहे सांगा? मराठी काय म्हणून सांगा? व्याकरणाचा तास आहे. तर इथे तुम्हाला सांगतो की ते विधवांच्या दुःखांचं वर्णन, विधवांचे प्रश्न, विधवांच्या दुःखाचं वर्णन त्या कादंबरीत करण्यात आलेलं आहे. हे पहा, इथे खाली मी नोंद केलेलं आहे पहिली कादंबरी, पण याच्यामध्ये एक शब्द ऍड करणं पुन्हा आपल्याला जरुरी आहे. कोणती सांगा? पहिली सामाजिक कादंबरी असे म्हणून आपण पहा. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड. हा प्रश्न नवा तयार झाला. आता इथे प्रश्न काय बदलला समजलं? हे कोणती होय सर असं तुम्ही विचारणार होते, सामाजिक कादंबरी. मग हे पहा, ऐतिहासिक, इतिहासामध्ये काय असतात? इतिहासामध्ये गड किल्ले असतात. अरे बरोबर आहे ना? शिवाजी महाराज, मग किल्ला म्हणा, गड म्हणा, चिकटवून द्या ना त्याला. काय चिकटवा? हे मोचन बाजूला कर, यातला गडच लक्षात ठेवा. मग ऐतिहासिक कादंबरी, इथे काय लक्षात राहते आपल्याला सांगा? मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोण सांगा? मोचनगड.
असं आपण काय करू सांगा, लक्षात ठेवू. प्रश्न लक्षात येत आहे का? मराठीच्या अँगलनं जसे जसे विचारले जातात तसे तसे परीक्षेमध्ये उत्तरं द्यायचे. क्लिअर होत आहे सर्वांना हे काय सुरू आहे तर? चला पुढे जाऊ थोडंसं. मग इथे मराठीतील पहिला पोवाडा, पोवाडा आगीनदास. लक्षात घ्या, पहिला पोवाडा अग्निदास असा किंवा काय म्हणून सांगा आगीनदास. त्याच्यामध्ये अफजल खानाच्या वधाचं वर्णन आहे. लक्षात घ्या, आपण गृहीत धरू. लक्षात घ्या, तर ते माहित आहे ना अफजल खानाचा वध, प्रकाश प्रताप बळाच्या काय सांगा पायथ्याशी वगैरे, बरोबर आहे. पोवाडा तो अफजल खानाचा वध आहे. हे गाणारा कोण आहे सांगा, अगिनदास. हे लक्षात ठेवा. तर पहा, मराठीतील तो पहिला पोवाडा, मराठीतील पहिले नाटक. लक्षात घ्या दादा, हे 1855चं आहे. आता हे कोणाचंही तुम्हाला सांगतो, तृतीय रत्न. अरे बरोबर आहे, तृतीय रत्न हे तुम्हाला माहीत असणं जरुरीचं आहे. MPSCचे जर विद्यार्थी असाल तर माहीत असणं जरुरी आहे. कोण सांगा, महात्मा फुले. हे पहा, मराठीतील पहिले सामाजिक नाटक तृतीय रत्न. पहा, हे कोण सांगा, महात्मा फुले. तृतीय रत्न म्हणजे काय? शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा होय. लक्षात घ्या, त्याचं काय सांगा, सार सांगतोय त्या पुस्तकाचं. तर काय म्हणत आहे सांगा, शिक्षण हा माणसाचा काय रे, शिक्षण हा माणसाचा काय म्हणून सांगा, तिसरा डोळा होय. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा होय. पॉईंट समजत आहे प्रत्येकाला? तर हे असेच लक्षात ठेवत चला. आणि हे महात्मा फुले यांची प्रथम साहित्य कृती होती. म्हणजे फर्स्ट काय म्हणून सांगा, लिटरेचर आहे त्यांचं. म्हणजे पहिल्यांदा लिहिलं, बाकी मग बरंच काय लिहिलं. अखंडादी काव्य रचना केली, शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, सत्सार भाग 1 लिहिलं, सत्सार भाग 2 लिहिलं. लक्षात घ्या. आणि शेवटी सार्वजनिक सत्यधर्म लिहिता लिहिता त्यांना पॅरालिसिस झाला होता. त्याच्यानंतर त्यांच्या 1990ला काय 1890ला काय म्हणून सांगा मृत्यू आहे. आणि मृत्यूनंतर म्हणजे 91 मध्ये त्यांच्या मुलाने ते प्रकाशित केलं होतं, सार्वजनिक सत्यधर्म. एक प्रश्न आला होता की त्यांच्या मृत्यूनंतर महात्मा फुले यांचं कोणतं साहित्य प्रकाशित झालं, तर ते कोण सांगा, सार्वजनिक सत्य. असं बरंच साहित्य आहे. त्यातली काही नावं तुम्हाला आता मी सांगितलं. तर त्या बऱ्याच साहित्याची सुरुवातीलाच कोण लिहिलेलं आहे, तर कोण सांगा, तृतीय रत्न. एज्युकेशन सिस्टमवर काय म्हणून सांगा, हे पहिल्यापासूनच 1848 मध्ये माहिती आहे त्यांनी काय सांगा, पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काय सांगा सुरू केलेली होती. मग आता पहा, मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते? उत्तर काय देऊ सांगा, तृतीय रत्न असं देऊ. मराठीतील पहिले सामाजिक नाटक काय सांगा, तृतीय रत्न. कोणी लिहिलेलं आहे? आता हे इथं ऍड केलेलं नाही आहे, महात्मा फुले यांचा. कधी लिहिलं आहे सर? 1855 मध्ये. आणि त्याच्यात आता हे विचारत नाही, हे सगळा कंटेंट कशाचा, हिस्ट्रीचा. आपल्याला फक्त माहीत असावा. ठीक आहे, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं कोण म्हणत आहे, महात्मा फुले. लक्षात घ्या. मराठीतील पहिले वृत्तपत्र, हे आता नव्हता सांगितलं काही वेळापूर्वी मी. हा कार्यकर्ता काय म्हणून सांगा, बाळशास्त्री जांभेकर. लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकर होय दादा. लक्षात घ्या, बाल व्याकरण लिहिलंय. लिहिलं ना बाळ व्याकरण? केव्हा लिहिलं सांगा, 1836 मध्ये बाल व्याकरण. विसरू नका. म्हणजे तुम्हाला असं वाटतं पुढचं ऍड करून मागचं आपण पुसून टाकू, असं अजिबात होत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही नोकरीवर लागत नाही, कमीत कमी तोपर्यंत. नंतरचं पाहून घेऊ. पहा, हे पहा, 1836 मध्ये काय सांगा, बाळशास्त्री जांभेकरांनी बाल व्याकरण. मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 ला सुरू झालं मित्रांनो. 6 जानेवारी 1832. लक्षात घ्या, हा 6 जानेवारीला लक्षात घ्या यांचा जांभेकरांचा काय सांगा बर्थडे होता. लक्षात घ्या, आपण काय सांगा इथे पत्रकार दिन सुद्धा साजरा करत असतो 6 जानेवारीला. लक्षात घ्या, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते सांगा, दर्पण. दर्पण म्हणजे आरसा. आरसा याचा अर्थ काय होते की आम्ही खरं आहे तेच दाखवतो असं म्हणायचं आहे त्यांना. म्हणजे असा त्याचा अर्थ. दर्पण म्हणजे काय सांगा, आरसा. आता मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते म्हटलं सांगा, दर्पण. तर हे बाकीचे तुम्हाला कंटेंट सांगत आहोत. कधी सुरू झालं, 6 जानेवारी 1832. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आधी बोललो होतो, बाळशास्त्री जांभेकरांच्या बद्दल बोललो होतो. काय मग अशी माहिती आहे की त्यांच्याकडे छापखाना होता म्हटलं, त्यांचं वृत्तपत्र होतं म्हटलं, म्हणून त्यांनी धरून काय सांगा पुस्तक छापून टाकलं असं बोललो होतं. तर हे 1832 मध्ये कोण सुरू केलेलं आहे, दर्पण सुरू केलेलं आहे. 1836 मध्ये त्यांचं काय सांगा बाल व्याकरण प्रसिद्ध होत आहे. ते फारसं प्रगल्भ नव्हतं असं आपण बोललो होतो, आठवते? लक्ष द्या. आता इथून काय काय प्रश्न, आता हे प्रश्न व्याकरणाशी संबंधित आहे का? नाही, लिटरेचरशी संबंधित आहे. पण आपल्याला माहीत पाहिजे प्रश्न वाया जातो हे समजून घ्या. आधुनिक मराठीचे जनक लक्षात घ्या कोणाला म्हणतात? तर हे एक प्रश्न तुमचा एकदम कोरा करकरीत प्रश्न बनतो. तो कोण सांगा, विष्णुदास भावे. लक्षात घ्या, आधुनिक मराठीचे जनक कोण? ह्याचं उत्तर काय देऊ सांगा आपण, विष्णुदास भावे असं आपण आन्सर देऊ. हे लक्षात घ्या. पहा, पुढे जाऊ. आधुनिक मराठी कवितेचे जनक. पहा प्रश्न कसा वाटते तुम्हाला, काय आधुनिक मराठीचे जनक कोण? विष्णुदास भावे. त्याच्यात कविता जर ऍड केली, आधुनिक मराठी कवितेचे जनक कारण सांगा केशवसूत. पहा, आधुनिक मराठी कविता आली म्हणजे कोण सांगा, केशवसूत. हे पहा, आधुनिक मराठी
कवितेचे जनक समजत आहे का? कवितेचे जनक हे इथं कविता म्हटल्यावर इथं काय म्हणून सांगा? केशवसूत. आधुनिक मराठी कवितेचे जनक आपण उत्तर काय देऊ सांगा? केशवसूत. पण लक्षात घ्या, आधुनिक मराठी कादंबरी व नाट्यसृष्टी, मराठी कादंबरी आणि कोण सांगा? नाट्यसृष्टी, नाटकांची सृष्टी. पूर्वी फार महत्व होतं, आता काय आले? थिएटर आले, सिनेमागृह आले, मोबाईलमध्ये लॅपटॉप कॉम्प्युटर. तेव्हा काहीच नव्हतं. तुम्ही जर तेव्हा जर समजा लहानपणी, आता तुमचा काळ वेगळा, तुम्ही जर पाहत असेल एखादा दर्गा, एखादा यात्रा, या ठिकाणी टुरिंग टॉकीज यायच्या, पडद्यांच्या टॉकीज असायच्या, त्याच्यावर प्रक्षेपण व्हायचं. लक्षात घ्या. तर तेव्हा नाटकं वगैरे फार चालायची, नाटकांना फार महत्व होतं. तर हे कोण आहे सांगा? ह ना आपटे आपण कन्सिडर करू. हरिनारायण आपटे यांच्या एका कादंबरीवर काय सांगा? बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे. पण लक्षात कोण घेतो? मराठीत प्रश्न विचारते, कादंबरी कोणाची होय म्हणते. पण लक्षात कोण घेतो? कादंबरी कोणाची? ह काय? आधुनिक मराठी कादंबरी व नाट्यसृष्टी जनक कोण सांगा? ह ना आपटे. मग कादंबरीवर एखादा प्रश्न विचारणारच आहे, बरोबर आहे. मग हे फेमस कादंबरी आहे. पण लक्षात कोण घेतो? काय म्हणून सांगा? पण लक्षात कोण घेतो अशी त्यांची कादंबरी कोण आहे? हे पहा, मराठी नवकाव्याचे जनक. नवकाव्य पहा, मराठी नवकाव्याचे जनक. एक एक शब्द नवकाव्य म्हटलं की इथं काय पाहिजे? बासी मर्ढेकर. लक्षात घ्या. पहा, नवकाव्याचे जनक म्हटलं की बासी मर्ढेकर. आणि मराठी नवकथा, चेंज समजत आहे ना काय काय होत आहे? नवकथेचे जनक कोण सांगा? गंगाधरराव काय म्हणून सांगा? गाडगीळ. तर असे प्रश्न बनतात. जसे जसे प्रश्न बनतात तशी तशी तुम्हाला काय सांगा? उत्तरं त्या ठिकाणी देणं काय म्हणून सांगा? जरुरी आहे. तर हे तुम्ही इथं लक्षात घ्या. तर आता पहा, यातले जे जे प्रश्न अटॅच करून दिले ते लक्षात ठेवायचे. बाकी काय काय तुम्हाला रटावं लागते. मराठी भाषेचे पाणिनी पाठ आहे तुम्हाला. कोण सांगा? दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचा शिवाजी विष्णुशास्त्री काय म्हणून सांगा? चिपळूणकर. आणि आता मला तुम्ही उत्तर अपेक्षित आहे, मराठी भाषेचा जॉन्सन सांगा रे. जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. अरे सांगितलं होतं ना कृष्णशास्त्री चिपळूणकर. हा लक्षात घ्या. सन 1960 साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. हा एक प्रश्न होतो, याच्यासाठी सांगितलं तुम्हाला. हे पहा, लक्षात घ्या. आपण लिटरेचर पाहतोय, मराठी पाहतोय. मग सन 1960 साली महाराष्ट्र शासनाने कोणाची? महाराष्ट्र राज्य साहित्य काय सांगा? संस्कृती मंडळ स्थापन केलं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे केव्हापासून? 1960. महाराष्ट्राची निर्मिती त्याच वर्षी आहे. 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती आहे. आणि तेव्हा आपण काय केलेलं आहे सांगा? त्याच वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य काय म्हणून सांगा? संस्कृती मंडळ हे सुद्धा स्थापन झालेलं आहे. आणि ज्या वर्षी निर्मिती झाली त्याच वर्षी आपण काय केलं? स्थापन केलेलं आहे. तर हाही प्रश्न तिथे कनेक्ट करून ठेवा. आता पहा, इकडे काही प्रश्न आपण काय सांगा? कंटिन्यू करू. पहा, विधाने चुकी बरोबर तेवढं सांगा म्हणते. अरे बरोबर आहे ना? विधान चुकी बरोबर तेवढं सांगा. पहा, मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत, परंतु आधुनिक मराठी वर्णमालेत 52 आहेत. तर विधान कसं आहे? बरोबर आहे. मराठी भाषेचे लिखाण देवनागरी लिपीत केले जाते, हेही कसे सांगा? बरोबर आहे. मग उत्तर काय होईल आपलं? दोन्ही बरोबर आहे. आता पहा, प्रश्न असेल पुढे सुद्धा आपण कंटिन्यू करू. लक्ष द्या. पहा, व्यक्ती किंवा प्राणी आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करताना त्याच्या शरीराने दिलेला सहज प्रतिसाद म्हणजे नैसर्गिक भाषा होय. विधान कसं आहे? सत्य आहे. बरोबर आहे ना? जेवतो कार्य हो नाही. इकडे म्हणतो हातवारे, हावभाव, गेस्चर, सहज प्रतिसाद म्हणजे कोणती भाषा होय सांगा? नैसर्गिक भाषा. विविध संकेत मनात ठेवून जे विचार व्यक्त केले जातात त्याला कृत्रिम भाषा असे म्हणतात. हे विधान कसं आहे सांगा? बरोबर आहे. पहा, विचार व्यक्त करणे म्हटल्यावर बोलणे आलं ना, मग कोणती भाषा आली सांगा? कृत्रिम भाषा. हे क्लिअर दिसतंय का शेवटपर्यंत? चला पुढे जाऊ. पुढचा मुद्दा. तर हे पहा, हे प्रश्न फक्त आपण कसे घेतोय सर? तर एक सराव तुमचा झाला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की अशा अशा प्रकारचा सर या ठिकाणी काय विचारला जातो? प्रश्न विचारला जातो. हे आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. भाषा या शब्दाचा अर्थ बोलणे असा होत असून भाष या संस्कृत धातूपासून भाषा शब्द तयार झाला आहे. हे विधान संपूर्ण कसं आहे? बरोबर आहे. पहा, लिपी म्हणजे काय? तर इथे पहा, लिपी म्हणजे काय? तर आपण असं करू, लिपी म्हणजे काय म्हणून सांगा? लिंपणे होय. बरोबर. लिपी म्हणजे लिंपणे होय. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात व अक्षरावर उभ्या रेषा मारतात. हे विधान संपूर्ण चूक आहे. कारण सांगा? देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात आणि अक्षरावर आडव्या रेषा मारतात. हे लक्षात घ्या. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी या नावानेही ओळखले जाते. धावलिपी म्हणजे मोडी लिपी होय. कधी कधी अक्षरे जेव्हा मोडून मुडपून लिहितो तिलाच काय? धावलिपी म्हणतात. हे स्टेटमेंट आपलं गेलेलं आहे. अरे गेलं आहे ना?
पहा सद्यस्थितीत, हे नवीन प्रश्न, महत्वाचा प्रश्न, सद्यस्थितीमध्ये भारतात एकूण किती भाषा बोलल्या जातात? 1600 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. आणि राजभाषांमधून दर्जा किती भाषांना आहे? 22च भाषांना आहे. अभिजात भाषा म्हणून दर्जा किती भाषांना आहे? 6च भाषांना आहे. आणि मराठीला तो दर्जा मिळावा यासाठी काय सुरू आहे? प्रयत्न सुरू आहे. भारतीय राज्य घटनेनुसार एकूण रिकामी जागा भाषांना प्रादेशिक भाषेचा किंवा राज्य भाषेचा काय दर्जा देण्यात आलेला? काय रे? 22. खालीलपैकी कोणत्या भाषेला भारतीय घटनेनुसार काय राज्य भाषेचा दर्जा देण्यात आला नाही? पहा मराठी, कोकणी, कन्नड, खानदेशी. तर खानदेशीला नाही आहे, मराठी आहे. कारण हे खानदेश कुठे येतं? महाराष्ट्रामध्येच येतं. खानदेशात किती जिल्हे आहे म्हणून भूगोलात प्रश्न विचारते. खानदेशात 3 जिल्हे आहे. खानदेशात कोणते 3 जिल्हे? तर धुळे, जळगाव आणि कोण सांगा? नंदुरबार. तर तो होय खानदेश. कुठे मोडत आहे? महाराष्ट्रात. मग ही राजभाषा असल्याच्या नंतर ती असण्याचा काही प्रश्न येतो का? नाही. पहा खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय? मराठीला नाहीये, कोकणीलाही नाही, खानदेशीला नाही, कुणाला? कन्नडला आहे. हे लक्षात घ्या. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? पटापट सांगत चला प्रत्येक जण. रंगनाथ पठारे. विधान चूक की बरोबर तेवढं सांगा म्हणते. बरोबर आहे. बोली भाषेला स्वतंत्र लिपी नसते. बरोबर आहे. आपण जे बोली भाषा आहे आपली तिला लिपी असते का? नाही. प्रमाण भाषेला स्वतंत्र लिपी असते. तर हे बरोबर आहे. दोन्ही विधानं कशा आहे सांगा? बरोबर आहे. पहा मराठीतील पहिला शिलालेख कुठे आढळतो? पहिला शिलालेख. तर आता तुम्हाला सांगतो शिलालेख. तर आता तर शिलालेख म्हटलं तर तुम्हाला नाणेघाट सांगितला होता मी, आठवते तुम्हाला? पा लक्षात घ्या. तर आता इथे त्याच्या आधी उत्तर काय दिलं जायचं माहिती का? श्रवणबेळगोळ. तर आता इथे ऑप्शन मधून कोणतंही नाही. हा प्रश्न आपण इथे काय करायचा? स्किप करून टाकायचा. हे लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. पुढचा मुद्दा पाहू. आता पहा हे काही प्रश्न आपण जसे जसे त्याच्यानुसार पहा. मराठी भाषेचे पाणिनी कोण सांगा? दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेतील पहिली कादंबरी बाबा पद्मनजी. ती कोणती आहे? पहिली सामाजिक कादंबरी. कोणत्या वर्षी झाली सांगा? चटचट. कोणत्या वर्षी? यमुना पर्यटन. कोणती कादंबरी होरी? यमुना पर्यटन ना. कोणी लिहिली? 1857 मध्ये. त्याच्यात काय आहे ते सुद्धा माहित पाहिजे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण होय. मराठी नवकाव्याचे जनक. नवकाव्याचे बासी काय म्हणून सांगा? बी ना. इकडे लक्ष द्या, ते चूक आहे ना. तिचे उत्तर पाहू पाहू सांगता का? काय म्हणून सांगा? कवी. बासी काय सांगा? मर्ढेकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री काय सांगा? चिपळूणकर. लक्षात घ्या. खाली जाऊ आपण. योग्य विधान ओळखा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. बरोबर. भाषेमध्ये बदल होत जातात. हेही बरोबर. म्हणजे विधान कसं सांगा? दोन्ही बरोबर. पहा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण असे म्हणतात. हे नंतर. मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीला मुळी लिपी. अक्षर मोडून मुडपून लिहिणे. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? तर हे उर्दू, मराठी, संस्कृत, हिंदी. तर कोणाची नाही? उर्दूची नाही, बाकी 3ची आहे. भाषा शब्द संस्कृत मधील भाष धातूपासून मराठीत आलेला आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? गट विचारलाय. पा लक्षात घ्या. मराठीची आहे, गुजरातीची आहे, हिंदीची आहे, संस्कृतची आहे. आता हे पर्याय बाकीचे का बरं बरोबर होणार नाही सर? मराठी, हिंदी इथे कोणाला सांगा? कानडीची नाही, इंग्रजीची नाही. मराठी, तेलुगूची नाही. बरोबर आहे. आणि वरील सर्व. मग सर्व होईल का? हे नाही. म्हणून मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत हे तिथं आपण काय सांगा? उत्तर करेक्ट करायचं. हे लक्षात घ्या. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालेले आहे? लिखाण शक्य झालेले आहे. लेखन काय म्हणून सांगा? शक्य झालेले आहे. असं आपण इथं काय म्हणून सांगा? लक्षात घेऊ. ठीक आहे. पुढे पहा काय म्हणत आहे. विधाने चुकी बरोबर तेवढं सांगा म्हणत्या. मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत भाषेतून झालाय. येस नो सांगत चला पटापट. बरोबर आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. विधाने दोन्ही कशी आहे? बरोबर आहे. पहा हे एवढा सारा सराव तुमचा जर होत असेल तर परीक्षेत आला की टाइमपास नाही होत. प्रश्न आला म्हणजे टाइमपास नाही होत. अभ्यास नाही केला म्हणजे टाइमपास 100%, चुकणे 100%. बरोबर आहे. प्रचंड मोठा सराव पाहिजे आपल्याला. अभिनय, कला, नाट्य, नृत्य हे कोणत्या भाषेची उदाहरणे आहे? कृत्रिम भाषा. देवनागरी लिपी भारतात कोणी दिली? आर्य लोकांनी दिली. लहान मुलावर काय सांगा? खोटे खोटे डोळे वटारणे. ही भाषा कोणती? कृत्रिम म्हणू आपण. लक्षात घ्या. भाषा म्हणजे विचार व्यक्त करणे. मराठी भाषेतील पहिला पोवाडा कोणता? आला प्रश्न. आगिंदास म्हटलं. मराठी भाषा ही कोणत्या भाषा कुळातील आहे? तर काय म्हणून सांगा? इंडो तिबेटियन. लक्ष द्या. इंडो काय सांगा? तिबेटियन. बाकीचे ऑप्शन मॅच होत नाही म्हणून म्हणा. नाहीतर इंडो आर्यन असं आपल्याला म्हणणं काय सांगा? जरुरी आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक. हे पहा कवितेचे जनक आता सांगितलं होता. काय करा? राईम जुळवा म्हटलं होतं. मराठी कवितेचे जनक म्हटलं होतं. इथे काय म्हटलं? क.
ते काय सांगा, कवी केशवसूत. बरोबर आहे. तर हे असं लक्षात घ्यायचं. हे मराठी, आधुनिक मराठी काय सांगा, कवितेचे जनक कोण म्हटलं, केशवसूत. प्रश्न निघून जातो, एक एक कंटेंट लक्षात ठेवायचा, प्रश्न क्लिअर होऊन जातो, हे लक्षात घ्या. आता पहा, मराठी भाषेचे मूळ हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी भाषेचे मूळ विश्वनाथ खैरे. लक्षात घ्या. वि. का. राजवाडे यांनी रिकामी जागा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला. शाहिरांचा शाहीर अशा शब्दात कोणाचा